श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या घरात जर स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही आपल्याला अनुभव काय येत नाही. आपण कोणती चूक करतो? तुम्ही जर या 5 चुका करत असाल तर तुम्हाला तुमच्या घरात स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही अनुभव येणार नाही. तर कोणत्या त्या 5 गोष्टी? चला तर आपण मग पाहूया. तुमच्या घरात जर स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर या 5 गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे. परमपूज्य गुरु माऊली सांगतात, ज्या घरात स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असते त्या घरात या 5 गोष्टी झाल्या तर संकट कधीच येत नाही, आणि आलं तर ते संकट जास्त काळ हे टिकत नाही. त्या परिवारावर स्वामीचं लक्ष असतं. स्वामीचा कृपा आशीर्वाद त्या कुटुंबावर नक्कीच असतो. तर कोणत्या त्या 5 गोष्टी? चला तर आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची प्राणप्रतिष्ठाही झालीच पाहिजे. तुम्ही रोज अंघोळ करताना मग तुम्ही देवाला पारोसं का ठेवता? ही चूक तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही आजपासून ते चूक करू नका. तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही रोज स्वामीच्या मूर्तीला अभिषेक करा, आणि नसेल जमत तुम्हाला रोज करायला तर तुम्ही फक्त गुरुवारीही अभिषेक केला तरीही काही हरकत नाही. फोटो असेल तर काय करायचं? फोटो असेल तर तो फोटो असा स्वच्छ पुसा, त्यांची पूजा करा. रोज त्या फोटोला धूप दीप लावा, फूल ओवाळा, आरती करा. असं जर होत असेल तर ही तुमच्याकडूनही पहिली गोष्ट आहे जी आपल्याकडूनही झालीच पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय? स्वामींना दररोज नैवेद्य दाखवणे. गुरु माऊली सांगतात, स्वामींना नैवेद्य दाखवल्याने तुमच्या कुटुंबाचं हित तर होतंच, परंतु तुमच्या घरामध्ये सुख समाधानही नांदते. तसेच तुमच्या घरावर जे काही संकट येणार असेल, प्रापंचिक असो आर्थिक असो, हे संकटही दूर होतं. त्यामुळं रोजच्या रोज तुम्हाला या गोष्टी करायच्या असतात. रोजच्या रोज काही सेवा देखील ह्या आपल्याला करायच्या असतात. रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. आपण रोज काही जे जेवायला बनवतं ना तेच आपल्याला स्वामींना हे जेवण द्यायचं असतं. आपल्या घरात जे काही सकाळ संध्याकाळ बनतं ना, जसं भाजी भाकरी पोळी भात वरण, जे काही तुम्ही खाता ना तेच आपल्याला स्वामीला दाखवायचं आहे. तुम्ही आज भाजीन भाकर खाल्ली किंवा पिठलं भाकर जरी खाल्लं ना तरी पण तो नैवेद्य तुम्ही स्वामीला दाखवायचा असतो. कारण तुमच्या सुखात स्वामीचं सुख आहे. तुम्ही जे खाता ते स्वामीला दाखवायचं. असं नाही की तुम्हाला स्वामीला पंचपक्वान्न दाखवायचे, असं काही नाही. तुम्ही जे खाता ते स्वामीला दाखवायचे. फक्त तुम्ही ते श्रद्धेनं प्रेमानं दाखवा. बघा, स्वामी तुमचं भाजी भाकरही खातील. तुम्हाला माहिती आहे, नामदेव छोटे होते, त्यांनी भगवान विठ्ठलाला नैवेद्य दाखवला, त्यावेळेस त्यांनी स्वतः ते खाल्लं होतं. एवढी भक्ती आपली पाहिजे की आपण प्रेमाने जरी स्वामीला दिलं ना तरी त्यांनी ते भाजी शिळी असली ना तरीसुद्धा ते खाऊ शकतात. फक्त आपल्याला इथं देवाला हा प्रेमाने नैवेद्य दाखवायचा असतो. मग तुम्ही दिवसातून एकदा तरी संध्याकाळी दाखवला तरी काही हरकत नाही. कारण काही महिला हे कामासाठी बाहेर पडत असतात, त्यामुळं त्यांना सकाळचं नैवेद्य दाखवायला जमत नसेल तर निदान त्यांनी संध्याकाळी तरी नैवेद्य दाखवा. परंतु रोज एकदा तरी नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजाला नक्कीच दाखवा. याने काय होईल? तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास राहील आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. दुसरी गोष्ट आहे सेवा. सेवा म्हणजे जो करी सेवा त्यालाच भेटेल मेवा, असं स्वामी महाराजांचं ब्रीदवाक्य आहे. तर तिसरी गोष्ट आहे नित्यसेवा. नित्यसेवा ही रोज आपली घडली पाहिजे. जी आरती तुम्ही स्वामी सेवा करता त्या आरती तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की नित्यसेवा म्हणजे काय. तर स्वामींचे 3 अध्याय आणि 11 माळी ही आहे स्वामींची नित्यसेवा. याने घरात बरकत येते. भांडणे कटकटी जे होतात ना ते होत नाही. आर्थिक टंचाई कधीही या सेवेने भासत नाही. स्वामीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो. नित्यसेवा का करावी? श्री स्वामी समर्थ महाराजांचे 3 अध्याय आणि 11 माळी का वाचावे? तर 3 अध्याय वाचले तर आपल्याला 8 दिवसात ते 3 अध्याय 21 अध्याय असतात त्याच्यामध्ये नित्यसेवेत. तर रोज जर 3 अध्याय वाचले तर आपल्याला 8 दिवसात एक पारायण आपलं हे कंप्लीट होतं. म्हणून आपल्याला रोज 3 अध्याय हे वाचायचे असतात. तुम्हाला जमल तर तुम्ही रोज एक पारायण हे करू शकता. काही जण रोज 7 अध्याय वाचतात आणि 3 दिवसात पारायण हे कंप्लीट करतात. परंतु तुम्ही जर कामाला जात असाल, काय कारण असेल तर तुम्ही फक्त 3 अध्यायच वाचायला सांगितले आहेत.
म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळे आपल्याला इथं जप करायचा आहे. तुम्हाला 11 माळी जमत नसेल तर स्वामी समर्थ महाराजापुढे तुम्ही श्रद्धेनं 1 माळ करा. बाकी तुम्ही उठता बसता कपडे धुता स्वयंपाक करताना आपल्याला नामस्मरण नित्य ठेवायचे. 24 तासात तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तर नामस्मरण आपल्याला हे सोडायचं नाही. तुम्ही सतत नामस्मरण हे करू शकता. त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्रही म्हणायचा आहे. एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणायला खूप सोपं आहे. त्यानं काय होतं, आपली मुलं जे काही लहान मुलं असतात ना, आपली मुलं हट्टी ऐकत नाहीत, तापट असतात, त्या मुलांसाठी हे तारक मंत्र खूप प्रभावी. त्याने काय होईल, जे तारक मंत्र आपण म्हणताना जे तीर्थ आहे ना, ते तीर्थ तुम्ही त्या मुलांना द्या. बघा तुम्हाला नक्कीच 15 दिवसात याचा फरक अनुभवायला मिळेल. तर रोजची नित्य सेवा म्हणजे काय? रोज 3 अध्यायच का वाचावे हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडतो की 3च अध्याय का वाचावे. तर पहिला अध्याय हा भूतकाळ दर्शवतो, दुसरा वर्तमान काळ, तिसरा हा भविष्यकाळ. म्हणजे 3 काळ आपले चांगले जावे. जे काही भूतकाळात वाईट कृत्य केले आहे ना, ते निघून जाण्यासाठी हे पहिला अध्याय असतो. दुसरा अध्याय म्हणजे वर्तमान काळात जे काही संकट आहे त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हा दुसरा अध्याय असतो. आणि येणाऱ्या भविष्य काळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळं ते भविष्य काळातील वाईट रोखण्यासाठी आपल्याला हा तिसरा अध्याय असतो. तर हे आहेत 3 अध्याय जे आपले भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ हे दर्शवत असतात. तर हे काही सेवा आहेत त्या आपण रोज क्रमशः 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र, एकच मंत्र म्हणा तुम्ही, काही हरकत नाही. ज्या घरात होतं ना त्या घरावर कधीही संकट येत नाही. महाराजांचा कृपा आशीर्वाद त्या घरावर राहतो. त्यामुळे तुम्हाला तारक मंत्र रोज 3 अध्याय आणि 11 माळे ह्या नित्यसेवा करायच्या आहेत. तुम्हाला 24 तासात ज्यावेळेस टाईम भेटेल ना त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची. परंतु सेवेचा टाईम तुम्ही हा फिक्स ठेवा. सकाळ, संध्याकाळ, दुपार तुम्हाला ज्या टायमात करायची त्या टायमात करा. कारण आपण जर जी सेवा करतो ना ती कंटिन्यू त्यावेळेस जर केली तर त्याचं फळ लवकर मिळतं असं म्हणतात. म्हणून तुम्ही वेळच्या वेळी सेवा हे करीत जा. चौथी गोष्ट आहे ऐक्यमंत्र. तुमच्या घरात जर कुणाचं पटत नसेल, नवरा बायकोचं भांडण असेल, सासू सुनाचं भांडण असेल, बहीण भावाचं भांडण असेल, तर आपल्याला ऐक्यमंत्राचं पठण करायचं. हे पठण तुम्ही संध्याकाळी करू शकता. खूप सोपं आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणायला शक्यतो 1च मिनिट लागतो. परंतु या 1 मिनिटाच्या सेवेनं आपलं आयुष्य खूप बदलतं. तुमच्या घरात खूप भांडणं असतील, तंटे असतील, तणाव असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला ऐक्यमंत्र हा म्हणायला सांगितला जातो. याने काय होतं, घरात सुख समृद्धी नांदते आणि जे भांडणे तंटणे आहेत ना ते दूर होतात. त्यामुळे तुम्हाला आपल्याला हा ऐक्यमंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून हा मंत्र म्हणू शकता. हा मंत्र खूप सोपा आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी येणार नाही कारण ते संस्कृत असल्यामुळं समजणार नाही. परंतु जे कोणी केंद्रात जातं ना त्यांचा हा मंत्र नक्कीच पाठ असेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक परिस्थिती. सर्वांच्या घरात हा प्रॉब्लेम असतो की आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते. आलेला पैसा घरात टिकत नाही. आपल्या घरातील समाधान, सुख हे खूप महत्त्वाचं असतं. काहीकडे पैसा असला तरी ते समाधानी नसतात आणि काहीकडे पैसा नसतो परंतु ते समाधानी असतात. परंतु तो पैसा हा टिकत नाही. पैसा खूप महत्त्वाचा असतो. पैसा जर आपल्या घरात टिकावा यासाठी आपल्याला श्रीसूक्ताचे हे पठण करायचं आहे. माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्रीसूक्त आहे. ही सेवा आपल्याला करायची असते. ही सेवा करायला खूप 5च मिनटं लागतात. तर तुम्ही 5 मिनटं हे देऊ शकतात. आपल्याला संध्याकाळी ही सेवा करायची. माता लक्ष्मीचं आगमन संध्याकाळी होतं त्यावेळी आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं असतं. बघा नित्यसेवा हे पुस्तक आहे ना स्वामी केंद्रात भेटतं. त्याच्यामध्ये आहे, संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये आहे. तुम्हाला जे कुठलं जमल ते तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला नाही पुस्तक तुमच्याकडं तर तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला लावा. गुगलला, यूट्यूबला आजकाल काही भेटून जातं. ते तुम्ही पहिले 2-4 दिवस मोबाईलवर लावा. नंतर मग तुम्हाला ते पाठवून जाईल. नंतर आपसुकून तुम्हाला ते म्हणायला येईल. तर ह्या काही ज्या गोष्टी होत्या ना आज आपण सांगितलेल्या 5 गोष्टी, त्या 5 गोष्टी नक्कीच करा.
तुमच्या जीवनात नक्की सुख, समृद्धी, आनंद येईल. ह्या ज्या काही नित्यसेवा आहेत ना, त्या तुम्ही रोजच्या रोज करा. बघा तुमच्या घरात सुख समृद्धी नक्कीच लाभेल, यात शंका नाही. चला तर मी पहिल्यापासून सांगते. पहिलं गोष्ट म्हणजे स्वामीची पूजा आपल्या घरात केली तर आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी हे टिकून राहते. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना नैवेद्य दाखवा. याने महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावर नेहमीच राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर तुमच्या घरात रोज नित्य सेवा ही झालीच पाहिजे. 3 अध्याय, 11 माळे आणि तारक मंत्र याने आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडतात. ते बदल घडवण्यासाठी तुम्ही नित्यसेवा नक्कीच करा. चौथी गोष्ट म्हणजे काय, आपल्या घरात जे काही भांडणे, तंटणे, वाद, कटकटी होतात ना, ते नाहीसे करण्यासाठी आपल्याला एके मंत्र हा रोज संध्याकाळी म्हणायचा आहे. पाचवी गोष्ट म्हणजे काय, माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. तर ह्या ज्या काही 5 गोष्टी होत्या, त्या 5 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. ह्या 5 गोष्टीपैकी मी 5ही गोष्टी करते. फक्त माझ्याकडे महाराजांची मूर्ती नाही, त्यामुळे अभिषेक हा होत नाही. नैवेद्य मी एकच टाईम दाखवते. बाकी ज्या काही नित्यसेवा आहे ती मी करते, फक्त सेवाच करते. बाकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या गोष्टी जरा माझ्याकडून स्किप होतात, परंतु त्या करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर या सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कधीही कमी पडणार नाही. आपली मुलं, नवरा हे आपल्यासाठी सर्वस्व असतात. ते सुखी असले तर आपण सुखी. त्यामुळं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी आपल्याला सेवा ह्या करायच्या असतात. ह्या सेवा केल्या तर आपल्याला दुसरी कुठलीही सेवा करायची गरज नसते. त्यामुळं तुम्ही ह्या सेवा कंटिन्यू नक्कीच करा. आणि तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी दुसरं तुम्ही एखाद्या देवाचं जरी नामस्मरण करत असाल तर तेच नामस्मरण तुम्ही कंटिन्यू करा. कारण महाराज पण त्याच्यात सामावले आहे. कारण अखंड ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे असं काही नाही की मी यांची सेवा करू का. तुम्हाला जो कुठला देव आवडतं ना, त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. परंतु स्वामी सेवेकरी आहात तर स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण नक्कीच करा. तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होईल. स्वामी समर्थ महाराजांचं ब्रीदवाक्य आहे, जो करतो सेवा त्यांना भेटतो मेवा. हे ब्रीदवाक्य नक्कीच लक्षात ठेवा आणि स्वामी सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.